some help.
निर्माण झालं त्या मातेच्या कुशीतून हे देखचं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता ज्या सुपुत्राने हे देखचं स्वप्न साक्षात उतरवलं ते राजा शिवछत्रपती आणि त्या वारसदाराने हे देखचं स्वप्न सदैव खांद्यावरती ठेवलं ते राजे शंभू छत्रपती यांना त्रिवेद मानाचा मुद्रा करून माझ्या समोर बसलेल्या तमाम मायबाप रसिक श्रोत्यांना या दोषी शाहिराचा शाहिरी मानाचा मुद्रा या रसिक श्रोत्यांमध्ये काही गुणवर्ग कवी वर्ग शाहिरी वर्ग वक्ता वर्ग या तमाम कलाकार वर्ग यांना देखील या दोषी शाहिराचा शाहिरी मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा आज मला लाभले प्रतिस्पर्धी शाहीर आपल्या लांजातालुक्यातील सिद्धार्थ नामवंत आपल्या लांजातालुक्याची शान म्हणतात तरी चालेल असे दिग्गज नामवंत शाहीर विकासजी लांबोरे बुवा यांना देखील या दोषी शाहिराचा शाहिरी मानाचा मुद्रा रसिक हो आम्हा कोकण वासियांना फार मोठा अभिमान आहे की ही आपली कोकणची भक्ती नृत्याची कला साधा समुद्र पलीकडे गेली पाहिजे ही कला आहे तुम्हा आम्हा रसिक श्रोत्यांचं मनोरंजन करण्याची ही कला आम्ही सातत्याने जपत आहोत मायबाप रसिक आहोत याच कलेला आम्ही आमचं भाग्य व कर्तव्य समजतो म्हणूनच ही कोकणातील जागतिक नृत्याची कला आम्ही सातत्याने जपत आहोत आम्ही सातत्याने जपत आहोत रसिक हो आज या ठिकाणी सुंदर असा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत आहे साऊंड मास्टर आहे साईरा मोडयो राजेश पड्या यांना देखील या दोषी शाहिराचा शाहिरी मानाचा मुद्रा ढोलकी पटू आहे सूरज ठाके आपला डॉक्टर बॉस सूरज ठाके गुरुकुल मास्टर ललिता गुरव आणि ऑर्गन मास्टर जयेश माधव पॅड मास्टर साहिल भवानी आणि माझे मित्र परिवार यांना देखील खूप लांबून आले या सर्व मित्र परिवाराला देखील या दोषी शाहिराचा शाहिरी मुद्रा आणि संपूर्ण परिपूर्ण कलेने नटलेलं आणि साकारलेलं असं जागतिक नृत्य सविने सादर करत आहोत श्री सोमेश्वर नाथ मंडळ डोसुवाडी तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी आम्ही आपल्या प्रथम पहिल्या वर्गातून होतो जय हिंद जय 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 महाराष्ट्र आवाज कमी असेल तरी चालेल शिटी बिटी काय पाहिजे विनंती आहे तुम्हाला चला सुरुवात करा घुमा आया
स्वागतम या डोंबिवली शहरामध्ये मुंबईच्या या डोंबिवली शहरामध्ये कार्यक्रम करत असताना या ठिकाणी डोंबिवली शहर हे एक सांस्कृतिक शैक्षणिक त्याचप्रमाणे लोककला जपणारा कोकणची लोककला जपणारे या ठिकाणी शाही वर्ग शिक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं या ठिकाणी कार्यक्रम करत असताना कुठल्याही समाजाच्या किंवा कुठल्याही स्त्रियांच्या लेडीज वर्गाच्या पुरुषांच्या भावना दुखावणार नाही याची नोंद घेऊन आजचा कार्यक्रम जास्तीत जास्त सोजवळ आणि लोकांना रुचेल पटेल अशा पद्धतीने करणार आहे। सुरुवातीला सांगतो की आज आमचे प्रतिस्पर्धी आदरणीय खरोखरच ज्यांचं नाव आज या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विकास लांबोरे खरोखरच शैक्षणिक क्षेत्रात असो किंवा सामाजिक क्षेत्रात असो आणि या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विकास लांबोरे यांचं नाव अग्रेसर आहे तेव्हा आज आमचे प्रतिस्पर्धी शाहीर आहेत त्यांना देखील शाहीर मानाचा मुजरा करतो यमंडा देवाला आमची कला सादर करण्याची बहुमूल्य संधी प्राप्त करून दिली त्यांना वंदन करतो। या ठिकाणी आदरणीय मान्यवर बसले आहेत त्यांना एक छोट्याशा शाहिराचा शाहीर मानाचा मुजरा करतो आणि माझा कार्यक्रम सुरुवात करतो। कोणतीही कलावंतांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्या अशी अपेक्षा बाळगतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो। बघा
दिला ज्ञान दिला त्या माझ्या माहिती ज्ञान माझ्या गुरुजनांना माझे पहिले वंदन सुरुवात करण्याआधी रसिक हो तुम्हाला पहिला प्रणाम करतो. बघा आदरणीय सन्माननीय या ठिकाणी सुधाकर भटकर माऊली यांचं आगमन झालेलं आहे. खरोखरच धन्यवाद माऊली तुम्ही या ठिकाणी आला म्हणणं आपला आभारी आहे. म्हणून काय म्हणायचंय जर त्याला शरोहाने अत्याचाराचा कळस गाठला नसता जर त्याला शरोहाने आणि अत्याचाराचा कळस गाठला नसता तर माझ्या मराठा वाढून पेटून उठलाच नसता. शिवची तलवार रणात चमकली नसती या भारतात आम्हाला महाराष्ट्र कदापि दिसला प्रतिस्पर्धीशाही जबाबदारीचा सामना म्हटलं रोग प्रत्यारोप आले सुरुवातीला संवाद सादर करतोय लक्ष असावं काय म्हणायचं का
सन्माननीय रवींद्रजी मडकर साहेब रमणा लोककला संस्था अध्यक्ष यांना विनंती करत आहे की आपण कृपया अभ्यासक यांची कृपा करावी. मडकर साहेब लक्षात घ्या. आता बोल म्हणजे फुलं रे फुलं तुळशी बुवा फुलं. हा फुलं रे फुलं तुळशी बुवा फुलं आणि लांबोरे बोलते काढे झालं फुलं. हा कीर्ती लावून देतो कीर्ती. हा लांबोरे सोडणार नाही बरोबर. हा बघा काय म्हणायचंय बुवा या ठिकाणी रसिक प्रेक्षक वर्ग आलेला आहे. खचाखच भरलेला आहे की नाही. आणि आपल्या बारीमध्ये किसाच गोंगाट पाहिजे. हा असो गणकाबन बुवा बघा आता काय झालंय बघा. गावच्या ठिकाणी आपण गणेशोत्सवाला जातो. प्रत्येकाने पाठी ठेवून ठेवतो की नाही गणपती काढायला. गणपतीच्या मूर्त्या कारखान्यामध्ये साकार नाही बरोबर की नाही. गणपती पडण्याचं काम चालू आहे. आपल्या घरी काही काही ठिकाणी डेकोरेशनचं काम चालू असेल म्हणजे एकंदरीत आपण जुन्या पद्धतीने वारुळ बनवायचं काही नवीन नवीन डिझाईन वगैरे बरोबर की नाही. ती कामं चालू आहे देवाची. तेव्हा व एक अतिशय सुंदर आणि आगळा वेगळा जसं तुम्ही नवीन नवीन विषय घेऊन येता तर मी याचा प्रयत्न करतोय. बघा नवीन विषय घेऊन येतोय. काय म्हणायचं बघा. शालू भारी सगळी ही धरणी माता सारी वृक्षलेली पाने फुले बहरली जणू स्वर्ग सगळी भुवरती उतरली. तुझ्या येण्याची आस भक्तांच्या मनी ही जागली. कधी डोळे भरून मी पाहिन देवा तुझी दीपक गीत कसं घेतो बघा. अरे चल चल दादा रे चल घरामध्ये कितीही भांडण त्यांचं असले तरी सुद्धा एक छोटा भाऊ मोठ्या भावाला काय म्हणतोय बघा. दादा गणपतीचे सणासुदीचे दिवस आता आपल्या जवळ येत आहे तेव्हा हे वेळेला आपण बाजूला ठेवून आपला गणपती आणूया त्याची तयारी करूया सागायला जाऊया जिकडं कुठलं ठेवूया बरोबर की नाही. पूर्वीच्या काळी काय असायचं गरुडावरचा गणपती बाहुली गणपती आहे की नाही शेषनागावरचा गणपती असे प्रकार असायचे. तेव्हा छोटा भाऊ म्हणतोय दादा आपण पाठ करूया गणपती सांगूया तयारी करूया चला काय म्हणतो बघा. अरे चल चल दादा रे चल गणपती सांगू देवदाव नको रे माझा श्रीमाधू पाहू मूर्ती गणाची त्या सगुण रूपाची वर्षाने गणा बाप्पा गणाची वर्षाने गणा बाप्पा गणाची. माझं मंगल सजतय पाठ देऊन ठेव जाईल. माझं मंगल सजतय पाठ देऊन ठेव जाईल. 1 2 3 4 वर्षाने
जिसको गया हो गया, किसी का अब रास्ता मिल गया, खुशी का आंखों में है ख्वाब का, किसी का अब रास्ता मिल गया, किसी का रिश्ता नया रब्बा छूट रहा है, जीते मुझे कोई और तेरी हो, तेरी हो, तेरी हो, तेरी हो, है रब्बा तेरी हो, तेरी हो, तेरी हो, तेरी हो, तेरी हो, तेरी हो, है रब्बा तेरी हो, तेरी हो, तेरी हो। स्वागतम बरोबरच या ठिकाणी आम्हाला या कार्यक्रमासाठी जे मोलाचं योगदान केलेलं आहे आदरणीय सन्माननीय आमच्या गणपतीपुळे गावचे आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील अनिल गराटे साहेब हुआ यांनी यांना शाही महासमुद्रा त्याचप्रमाणे आमचे आदरणीय सन्माननीय माझा छोटा भाऊ सुशांत गराटे यांचे या ठिकाणी स्वागत आहे। त्याचप्रमाणे अन्य मान्यवर या ठिकाणी आले असतील, नकळत काही राहिले असतील, सगळ्यांना शाही महासमुद्र करतो आणि सुरुवात करतो। सगळ्या बुवा सगळ्यांची अपेक्षा आहे सुरुवात जोरात करायची। आता चुकलं शिकवा चुकलं काय करायचं कारण शिकवा चुकलं कुलं तुझी वाट कुलं काय करायचं जोशीबा काय करू शकतो आहे की ना माहिती आहे की नाही आपला ना बेकार जोशीबा काय पण करू शकतो बरोबर की नाही सगळ्यांना माहिती आहे पंचवटी वर झाले आमचा सामान आहे विसर्जन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी तीन तारखेला बरोबर ना का चुकलोय त्याला म्हणजे खुद पटायचं नाही आहे लोक आहे जरा असो तेव्हा कोलेवाडीला मागे आहे आज काय बुवा बोलले नाही बोलले तरी पण विकास वाटणार हा विषय आपलाच विषय पण तेव्हा या सगळ्यांनी कोलेवाडीला भरपूर बोलले आहेत असो प्रेम केलं तुझ्यावर यात माझा काय गुन्हा सांग माझी सोड नको कधी माझ्या मन मोहना प्रीत तुझी ना माझी अजून याला कधी कळली सगा तुझ्या सप्त सुवाच्या बाजूने सारी राधा कृष्णाचा प्रेम हे अतूट नातं आहे। आपण कितीही शिंतोडे उडवले किंवा किती बोलण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा राधा कृष्ण हे एकमेकांशिवाय राहू शकत नाही। तेव्हा त्यांचं नाव हे अजरामर झालेलं आहे। का म्हणायचं बघा राधा का म्हणते भैया भैया काय बोलू नका वर्षी बुवा हिंदी गाणी होतो भैया आलाय का मराठी स्पेशालिटी आपली म्हणून होतो हिंदी गाणी। आदरणीय सन्माननीय नमन लोककला संस्था अध्यक्ष सन्माननीय रवींद्र भटकर साहेब यांच्याकडून आमच्या कार्यक्रमासाठी आणि आमच्या गोड आवाजासाठी 501 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे। बक्षिसांचा नेतृत्व आहोत आभारी आहोत। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। क्योंकि तेरा प्यार तुमको
नको राधेला कान फुटी ओरडाऊ नको जवळजवळ 8-10 वर्ष रत्नागिरी लांजा मुंबईमध्ये आमचा हा समाज असतोय. अत्यंत दिग्गज शाही मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना माहिती आहे जोशीबाचा प्रश्न या ठिकाणी गाजत आहे. आमचा प्रश्न बुवा तुमचा आमचा सामना 2-3 वर्षामध्ये बरेच झालेला आहे. तुम्ही देण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे बुवा, परंतु आम्हाला आमच्या शास्त्राला अनुसरून बुवा तुम्ही दिलेले उत्तर आम्हाला पटले नाही, म्हणून तोच आमचा प्रश्न तुमच्यावरती आहे. आज तुम्ही त्याचं उत्तर द्या अशी अपेक्षा बाळगतोय. जमलं बघा, प्रतिस्पर्ध्याला देखील स्वरूपात आम्ही विषय दिलेला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगते बघा, त्या विश्वामध्ये असे एक मंदिर आहे की त्या मंदिरातील मूर्तीला हात व पाय नाही, शिवाय आजूबाजूच्या परिसरातील झाडांची सावली त्या मूर्तीवर पडत नाही. असे हे मंदिर कोणत्या देशातील राज्यामध्ये आहे, त्या देशाचे राज्याचे देवाचे नाव द्या. त्याचप्रमाणे त्याची रचना ग्रंथामध्ये केव्हा व कशी केली गेली व उत्तर शास्त्र आधार द्यायचं आहे आणि शनी शिंगणापूर हे उत्तर सोडून द्यायचं आहे. एक
इच्छितो जर या प्रश्नाचं उत्तर या कदाचित येथे बसलेल्या उपस्थित मंडळींनी कुणी दिलं तरी चालेल आम्ही त्यांचा 4 रुपये देऊन सत्कार करू एवढंच सांगतो आणि पुढे बोलतो आज या मंडळाला या ठिकाणची वेगवेगळी कला आयोजित करण्यासाठी बोलवलेलं आहे तेव्हा या मंडळाचं खूप मोठं योगदान आहे शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक खरोखरच म्हणायला गेलं तर हे मंडळ कोकण किनारपट्टी सगळ्या आजूबाजूच्या गावातील मंडळी एकत्र येऊन मुंबईमध्ये आपल्या लोककलेला टिकवण्यासाठी काहीतरी करावं ही जिद्द पकडून हे मंडळ स्थापन केलंय तेव्हा या मंडळाला अजून भरभरून शुभेच्छा देतो आणि या मंडळावरून एक छोटस गाणं लिहिलंय आपल्या समोर सादर करतो हे शक्ती तुझ्याचा सामना आज रंगत आहे हे शक्ती तुझ्याचा सामना आज रंगत आहे प्रतिष्ठान जोपासत आहे आणि म्हणून शाहीर जोशियाचा तुमच्या कार्याला सलाम आहे जसा गुलाब बोलतोय त्या सुगंधी झालेला भीमावडीला बोले रामू रामू शिवमुद्रा प्रतिष्ठान या जागा डोंबिवलीला शिवमुद्रा प्रतिष्ठान या जागा डोंबिवलीला लोककलेची परंपरा जोपासती हे मुंबईला लोककलेची परंपरा जोपासती हे मुंबईला
आदरणीय सन्माननीय आमचे खास लाडके मित्र आम्हाला वेळोवेळी उपयोगी पडणारे स्वप्नील नरपे
स्वागत या ठिकाणी स्वराज मित्रमंडळ भक्तेवाडी